पाहुणे टोपी उडली, आता टोपी घेऊन या पाहिजे. आजचा आपला कॉलचा तिसरा दिवस आहे. म्हणजे कळशीत जसं आता ते मॅन त्याने आधी ठेवा लागते. कन्सिस्टन्सी हो ना, आम्ही चाललोय आज फिरायला मस्त फिरायला आणि न्यायला आलाय भावा बोला. अचानक प्लॅनिंग ही आहे आमची कन्सिस्टन्सी. हो काय 2 दिवस झाला नाही तर लगेच निघालो की फिरायला. कॉलेजमध्ये होतं आपलं ऑफ, मग म्हणलो जाऊया की आपण फिरायला. मग काय झालं की आमचं प्लॅनिंग पावनगडला जायचं. मग गेलो की आपण कसं बसत तर खड्ड्यात नाही. मग निघालो की आपण पण पावनगडाला गुगल मॅपच्या भरोश्यावर. गुगल मॅपच्या भरोश्यावर आलतो आम्ही. खरं बास गिरली आमची बास. परत मागं बसलो गाडी चालवायचं. आयुष्यात सगळ्यांच्या भरोसा ठेवा, खरं गुगल मॅपवर नको बाबा. गुगल मॅप कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. मग निघालो की आपण परत पावनगडच्या वाटेला. आणि ही वाट अशी होती की नाही, इथं बाबा बिबट्या पण दिसतात आधीमध्ये हा का आपल्याला ऐकायला मिळाल्या बातमीला. त्यामुळे येताना सावध या आणि तुमच्या जबाबदारी या. मग गेलो की आपण पावनगडावर, तिथला नकाशा बघितला आणि इथं तुम्हाला मंदिर आणि प्राचीनकालीन विहीर पण बघायला मिळेल. आणि आम्ही तोवर झालं की फोटोशूट चालू. विना म्हणला काढ की माझं पण फोटो. मग काय घेतले की भावाचं फोटो काढायला. फोटो तर विण्याचं काढत होतो, खरं हे दुसरा विण्या कुठं आला काय कळना. म्हणलो ह्याचा पण लागलाच व्हिडिओ घेऊया की. हो कसे भावानं सेम विण्यासारखे बघा ही सगळी दिसायला. जरा यासने काय बोललो तर ही गेलीत की मला टाकून एकट्याला कुठं. तर भावानं तुम्ही बघू शकता मला टाकून गेलीत ही. असं मग आपण चालत जाऊ, काय अडचण नाही. टाकून म्हणजे कुठे गेले काय माहित. हा तिथं गाडी लावली काय, बरोबर आहे. तिथनं आपण आज जाऊया. जरा आजूबाजूला फिरलो, जरा नवीन नवीन गोष्टी बघितल्या. आणि जाताना जे व्ह्यू बघितला की नाही, आई भावानो शेवट व्ह्यू होता. शेवट पावनगडावरला व्ह्यू आहे की नाही, पूर्ण तुम्हाला बांबवड्यापर्यंत सगळं दिसते बघा. क्वालिटी विषय हो. मग निघालो की आपण परत पन्हाळगडाकडे. तोवर वाटत पडली की आपली टोपी. मग काय आता टोपी पडली म्हणलं उतरायला पाहिजेच की हो. तर पाहुणे टोपी उडली, आता टोपी घेऊन या पाहिजे. हमसे एक टोपी नाही संभाली जाती, हमारा क्या होगा रे भगवान. मग काय जाता आता भाऊ म्हणला आणि फोटो मार की, जरा लोकेशन मस्त दिसायला लागल्या. आता इथं फोटो मारून माझी मेमरी भरलेली. आता ब्लॉग घेऊ का नको हेच कळत नव्हतं. तरी पण गेलो की आपण शेवटी पन्हाळगडावर. मग भाऊ म्हणला मला पण गड बघायचा आहे. मग भावाला पण धान्याचे कोठार दाखवलेत. आणि मग तिथनं आपण निघालो की डायरेक्ट घरला. आणि वाटत लागला पाऊस. आपण अपेक्षा केली नव्हती पावसाची, खरं काय लागला की हो. खरं पावसामुळे आपल्याला आता रेनबो तर बघायला मिळाला. रेनबो मीन्स इंद्रधनुष. मग काय तिथनं निघालो की रूमवर. तर पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तो पण आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.